कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद। पहिल्या टप्प्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचा घोषणा कार्यक्रम होण्याचा अंदाज। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार। 29 महापालिका, 32 जिल्हा परिषद, 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज घोषणा होण्याची शक्यता। मतदार याद्यांमधील सुधारणांबाबत मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या भेटीला। शिष्टमंडळ 2 तासांपासून कार्यालयात बसून शिष्टमंडळाऐवजी फक्त 2च प्रतिनिधींना भेटण्याची निवडणूक आयुक्तांची परवानगी, तर सगळ्यांना भेट द्या तेव्हाच भेटीला येऊ शिष्टमंडळाची भूमिका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या 28 याचिकांवर हायकोर्टात सुनावणीला सुरुवात। सीमांकन, मतदार यादी, प्रभाग आरक्षण या मूळ मुद्द्यांवर दाखल आहेत याचिका। याआधीच तुम्ही यायला हवं होतं, मुंबई उच्च न्यायालयाचं मत। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ, संपूर्ण मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका नको, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। भाजप स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव खेळतंय। दंडेलशाही आणि दडपशाही करणं हे पुन्हा एकदा स्पष्ट होतंय, सुषमा अंधारे यांचा निशाणा। मवियाचे नेते हतबल आणि पराभवाच्या मानसिकतेत जनतेत फेक नरेटिव्ह पसरवण्याचा विरोधकांकडून प्रयत्न सुरू, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। लोकांच्या इच्छेचं सरकार येण्यासाठी तारखेची मर्यादा असू शकत नाही, टेक इंडिया म्हणता मग मतदार याद्या स्वच्छ का होऊ शकत नाही, अतुल लोंढे यांचा सवाल। निवडणुका निष्पक्ष झाल्या पाहिजे, लोंढे यांची मागणी। भाजपकडून मतचोरीबाबत मविया आणि मनसेला प्रत्युत्तर। मतचोरी आहे की वोट जिहाद, दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांचा सवाल। धुळे, अमरावती, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात दुबार मुस्लिम मतदार। वोट जिहादमुळे मवियाला लोकसभेला जास्त जागा मिळाल्या, भाजपच्या अमित साटम यांचा दावा। सदोष मतदार याद्यांसह निवडणुका घेणं चुकीचं, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। सर्व मिळून एकत्र निर्णय घेऊ, दानवेंचं वक्तव्य। आकांड तांडव करू नका, विरोधकांनी पुरावे देऊन हरकती आणि सूचना कराव्या, सुनील प्रतिक्रिया। तर रेंगाळलेल्या निवडणुका आता झाल्याच पाहिजेत, तटकरेंची भूमिका। मवियाचा हारा चष्मा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्ट दिसतील, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। राम नाईक अध्यक्ष असल्यापासून दुबार मतदाराबाबत आम्ही बोलतोय, पराभवातून पळ काढण्यासाठीच मवियाचा पळपुटेपणा, शेलारांची टीका। मनसे नेते संदीप देशपांडे यांची आशिष शेलारांवर टीका। संदीप देशपांडेंकडून आशिष शेलार यांचा अशीदुद्दीन असा उल्लेख। शेलारांनी काल मतदार यादीवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती टीका। मतदार याद्यांबाबत कुठल्याही जाती धर्माचा विचार नाही, दुबार मतदारांबाबत शेलार यांनी कबुली दिल्यानं धन्यवाद, बाळा नांदगावकर यांचा आशिष शेलारांना टोला। काँग्रेस नेते नितीन राऊत यांचं निवडणूक आयोगाला पत्र, आशिष शेलारांवर कारवाई करण्याची मागणी। भाजप धर्माचं नाव घेऊन वोट जिहाद करते, राऊत यांची टीका। राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे। सरकारच्या मंत्रिमंडळातील सिनियर मंत्री धार्मिक आणि जातीयवाद वाढेल अशा प्रकारची निवेदनं करत असतील तर ते राज्याच्या हिताचं नाही। आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पाऊल ठेवलं नाही, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी पर्यटनासारखं काम केलं। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। हुकुमशाही पद्धतीनं निवडणुका जाहीर करणं अन्यायकारक, जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी आखून लोकशाही पद्धतीला डावलून निवडणुका घेण्याचा डाव, शशिकांत शिंदे यांची टीका। निवडणुका घेणं, पुढे ढकलणं यासारख्या निवडणुकांबाबत अधिकार निवडणूक आयोगाला, निवडणुकांबाबत विरोधक राजकारण करू पाहतायत, आमदार गोपीचंद पडळकर यांची मवियावर टीका। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाही तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खासदार प्रशांत पडोळेंची मुख्यमंत्र्यांना धमकी, तर प्रशांत पडोळे ऍक्सिडेंटल खासदार, फडणवीसांवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे, बावनकुळेंची पडोळेंवर टीका। प्रशांत पडोळेंच्या वक्तव्याची दखल घ्यावी, पडोळेंवर गुन्हा दाखल करण्याची माजी खासदार सुनील मेंढे यांची मागणी।
प्रशांत पडोळे यांनी मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ असं वक्तव्य केल्यानंतर आज पडोळेंचा यू-टर्न, शेतकऱ्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला, कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या, पडोळे यांचं स्पष्टीकरण. गेल्या 20 दिवसात बिबट्यानं हल्ला केल्याच्या 3 घटना. केंद्रीय वन खात्याच्या परवानगीनं बिबट्यानं वनतारात पाठवणार. मनसरमध्ये 13 वर्षाच्या बालकावर बिबट्यानं हल्ला केल्यानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर पिंपरखेडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती. बिबट्या जेरबंद केलेल्या ठिकाणी ग्रामस्थांची मोठी गर्दी. बिबट्याला इथेच मारून टाका, संतप्त ग्रामस्थांची मागणी. वनमंत्री घटनास्थळावर येत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही. शेतात जेरबंद केलेल्या बिबट्या हलू देणार नाही. आंदोलनकर्त्या महिलेची प्रतिक्रिया. तर जेरबंद केलेल्या बिबट्या हल्ला करणारा असल्यास त्याला गोळ्या घाला, संतप्त ग्रामस्थांची प्रतिक्रिया. मनसरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश. वनविभागाकडून 11 ठिकाणी लावण्यात आले होते पिंजरे. शिरूर मनसरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम. मनसरच्या पिंपरखेड गावाला वनमंत्री गणेश नाईक 3 ते 4 दिवसात भेट देण्याची शक्यता. परिसरातील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या मुद्द्यावरून मंत्रालयात बैठक. पिंपरखेडमधील ग्रामस्थांचा बैठकीवर बहिष्कार. मनसरच्या पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेसनं स्वबळावर लढावी. स्वबळावर निवडणूक लढण्याची सर्वांसह कार्यकर्त्यांची ही भावना. काँग्रेसचे वरिष्ठ नेते नितीन राऊत यांची माहिती. नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही. माजी खासदार हिना गावित यांची भूमिका. जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत वाद असल्याचंही वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या कोल्हापूर दौरा. कोल्हापुरात शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा. गटप्रमुख, बूथ प्रमुख आणि शाखा प्रमुख उपस्थित असणार. महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक. आगामी निवडणुकांसंदर्भात महायुतीचं धोरण ठरणार. सुनील तटकर यांची माहिती. बारामती नगराध्यक्षपदासाठी अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचे नाव चर्चेत. बारामती नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण तर पक्षातील नाराजी टाळण्यासाठीच अजित पवारांचे पुत्र जय पवार यांचं नाव पुढे केलं जाण्याची शक्यता. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपकडून बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत. बिहारमध्ये बॅनरवर भुजबळांचा फोटो लावण्यास रोखल्यानं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा तडकाफडकी राजीनामा. उमेदवाराच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडून निवडणूक पर्यवेक्षकाची तात्काळ हकालपट्टी. 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या SIR मोहिमेला आजपासून सुरुवात. 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार प्रक्रिया. रामराजे निंबाळकरांची आज दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषद. रणजित निंबाळकरांच्या आरोपांनंतर रामराजे निंबाळकर काय उत्तर देणार याकडे लक्ष पलटणार. आत्महत्या प्रकरणात विरोधकांना चुकीची माहिती पुरवणारे मास्टरमाइंड रामराजे असल्याचा रणजित निंबाळकर यांनी केला होता आरोप. महिला डॉक्टरसह इतर माझ्यावरच्या सर्व आरोपांमागचे रामराजे निंबाळकरच मास्टरमाइंड. फडणवीसांनी क्लीन चिट दिल्यानंतर रणजित निंबाळकर यांची पहिल्यांदाच सविस्तर भूमिका. सर्व आरोप फेटाळले. रामराजे निंबाळकरांचा रणजितसिंह निंबाळकर यांना इशारा. तुरुंगात टाक, तिथून थड लावेन. सभापती असताना खंडणी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न. रामराजे निंबाळकर यांचा गौप्यस्फोट. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं आव्हान स्वीकारलं. मेहबूब शेख यांचं ट्विट. पत्रकार परिषद घेऊन सर्व विषयांवर सविस्तर बोलणार. मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. रुपाली पाटील आणि इतर आंदोलकांवर कारवाई करा. आंदोलनात अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचा आरोप. राज्य बालहक्क आयोगाच्या माजी सदस्यांची महिला आयोगाकडे तक्रार. त्रिभाषा सूत्र समितीच्या कामाबद्दल राज ठाकरे समाधानी. हिंदी तिसरी भाषा म्हणून चालेल, मात्र 1ली ते 4थी हिंदीची सक्ती नको. राज ठाकरेंचं मत. त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांची प्रतिक्रिया. वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसली. सध्याच्या आमदारांची साधं टेंडर काढायचीही कुवत नाही. विकास कामांवरून भाजपच्या दोन्ही आमदारांवर हितेंद्र ठाकूर यांची टीका. लोटे MIDC मधील प्रदूषणासंदर्भात योगेश कदम आक्रमक. पावसाचा गैरफायदा घेऊन प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार. योगेश कदम यांचा इशारा.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण शासकीय मेडिकल रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काढली शांतता रॅली। शासकीय मेडिकल रुग्णालय आणि मेयोमधील 1270 डॉक्टर ओपीडी बंद ठेवून आंदोलनात सहभागी। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। राष्ट्रवादीच्या सभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल। 18 पैकी 12 सदस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भाजपमध्ये इनकमिंग। रामटेकमधील 80 ते 90 काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजप नेते मल्लिकार्जुन रेड्डींच्या नेतृत्वात पक्षप्रवेश संपन्न। सोलापूर ग्रामीण भाजपची जम्बो जिल्हा कार्यकारिणी जाहीर। शशिकांत शिंदेंकडून 5 महिन्यांनंतर जिल्हा कार्यकारिणी जाहीर। नव्या कार्यकारिणीत आमदार सचिन कल्याण शेट्टी, राजन पाटील, उपाध्यक्ष आणि इतर पदांवर जुन्या नव्यानं दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना संधी। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी मानवाधिकार आयोगानं चौकशीसाठी नेमली समिती। रोहित आर्या एन्काउंटरची मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल। पोलीस महानिरीक्षक विश्वास पांढरे चौकशीचे प्रमुख असतील। पवईमधील रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणात वकील नितीन सातपुते यांच्याकडून क्रिमिनल रिट याचिका दाखल। एन्काउंटर फेक असल्याचा आरोप करतानाच संबंधित अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करत सीबीआय मार्फत चौकशीची नितीन सातपुतेंची मागणी। समीर पाटील यांनी पाठवलेली नोटीस मिळाली, मात्र वकील असीम सरोदे यांची सनद रद्द झाली आहे। धंगेकर यांची प्रतिक्रिया, सध्या काय चालू आहे काही कळत नाही। समीर पाटील यांनी पाठवलेल्या नोटीशीवर धंगेकरांचं वक्तव्य। बंजारा समाजाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत आज महत्त्वाची बैठक। दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडणार। काँग्रेस नेत्यांची दुपारी 3 वाजता महत्त्वाची बैठक। बैठकीत राज्यातील परिस्थिती, आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा होणार। महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हा। काळा दिवस साजरा करताना काढण्यात आलेल्या फेरीमुळे पोलिसांची कारवाई। पोलीस ठाण्यात 38हून अधिक जणांवर गुन्हा दाखल। लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1,500चा हप्ता आजपासून जमा होणार। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन। कराडचं नगराध्यक्षपदासाठी कुणालाही शब्द दिलेला नाही। शिखर नेतृत्व आणि कोर कमिटीकडूनच उमेदवार निश्चित होणार। भाजपचे आमदार अतुलबाबा भोसले यांची स्पष्टोक्ती। संदीप देशपांडेंच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयातील फोटोंनी वेधलं लक्ष। देशपांडेंच्या कार्यालयातील भिंतींवर शरद पवार, एकनाथ शिंदे, फडणवीस यांच्यासोबत काढलेले नवे फोटो लावल्याचं चित्र समोर। पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची नाराजी। नुकसानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 4 रुपये जमा झाल्याचा प्रकार समोर। कृषी मंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश। धाराशिवच्या उमरगा तालुक्यात रब्बी हंगामातील पेरणीच्या कामांना वेग। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानंतर आर्थिक चणचण असली तरी शेतकऱ्यांकडून कर्ज काढत रब्बीची पेरणी। नाशिकच्या मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानं शेतकरी चिंतेत। नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा संताप। तहसीलदारांना निवेदन देत आगामी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा। बुलढाण्यातील मोताळा तालुक्यात पावसामुळे 38,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज। तालुक्यातील 111 गावांमधील शेतकऱ्यांना फटका। प्रशासनानं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात पावसामुळे पिकांचं नुकसान। हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे जमीनदोस्त। शेतकरी हवालदिल। जळगावमध्ये नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाचा 27 गावांमधील 3,250 शेतकऱ्यांना फटका। 1,550 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी हवालदिल। जळगावच्या चोपडा तालुक्यातील नागरी वस्त्यांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढला। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। जालन्यातील बदनापूर ते चिखली मार्गाचं काम संथ गतीनं। पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य। नागरिकांसह वाहनधारकांचीही मोठी गैरसोय। जळगावच्या भुसावळमध्ये आदिवासी कोळी समाज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा। कोळी समाजाला आदिवासी टोकरे कोळी जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत अन्याय होत असल्याचा आरोप। प्रांत अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन। अकोल्यातील श्री राजेश्वर मंदिरात पारंपरिक हरिहर मिलन सोहळा। सोहळ्यानिमित्तानं मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई।
यावेळी शंकराच्या पिंडीची हरिहरेश्वर रूपात करण्यात आली पूजा। नाशिकच्या शरणपूर रोड परिसरात गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, धारदार शस्त्रानं घरांवर देखील हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। पोलिसांनी एका संशयिताला घेतलं ताब्यात। पालघरमध्ये दोन्ही शिवसेनांमधील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिल्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। हिंगणघाटमध्ये सांस्कृतिक सभागृह आणि बसस्थानक पुनर्बांधणी कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। आमदार समीर कुणाबार, माजी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते भूमिपूजन। वाशिममध्ये सौर जोडणी न मिळाल्यानं शेतकरी अडचणीत, जवळपास 1000 शेतकऱ्यांना सौर जोडणी न मिळाल्याची माहिती। वरिष्ठ स्तरावरून तातडीनं लक्ष देऊन सौर जोडणी करून द्या, शेतकऱ्यांची मागणी। अमरावती बस आगाराची दिवाळीत 3 कोटी 21 लाखांची कमाई, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 30% उत्पन्न वाढल्याची माहिती। तर महिला प्रवाशांची संख्याही 40% वाढली, आगार प्रशासनाची माहिती। जाफराबादच्या सिपोरा अंभोरामधील पशुवैद्यकीय दवाखाना वर्षभरापासून बंद। दवाखाना बंद असल्यानं पशुपालक शेतकऱ्यांची गैरसोय, लवकरात लवकर पशुवैद्यकीय सरकारी दवाखाना सुरू करा अशी मागणी। अमरावतीत 41,000ची लाच मागितल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला अटक। अभियंता रोहन पाटीलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।